भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांची महायुती पनवेलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी पूर्ण ताकदनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. पनवेलचा विकास महायुतीने मोठ्या प्रमाणात केला असून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही अनेक महत्त्वाची विकास कामे नियोजित असून त्यासाठी महायुती सज्ज आहे असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 14 ते 20 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले. यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले की महायुतीने समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत विकासाची कामे केली आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगून 10 वेळा निवडणुका झाल्या तरी पनवेलमध्ये भाजप महायुतीच जिंकणार असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येणाऱ्या 15 तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तो यहाँ उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सब भारतीय है और यहाँ पनवेलवासी है. यहाँ कौन है? पनवेलवासी है. खारघर में रहने वाला है. वो महापालिका कौन सा बोलेगा? पनवेल. कलबोली रहने वाला है, कौन सा महापालिका? पनवेल. कामोठी रहने वाला है, कौन सा महापालिका? पनवेल. हमारे तलोजा गांव में रहने वाला है, उधर कौन सा महापालिका? तो गांव हो शहर हो, हम पनवेलवासी है. हम कौन है? पनवेलवासी है. और इसके लिए पनवेल का सबको अभिमान है. हमको पनवेल का सबको अभिमान है. और पनवेल को बड़ा बनाना, बड़ा तो एरिया में हो गया, एरिया बहुत बढ़ गया, शहर का एरिया बढ़ गया, लेकिन अभी हम यहाँ रहने वाले जो लोग हैं उन लोगों को सबको अच्छी जिंदगी जीने के लिए, उनको उत्कर्ष करने के लिए हमको अगर संधि मिलना चाहिए तो बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, ये महायुति है ना, इनको वापस संधि पे लाना पड़ेगा. और मेरे को सिखाते हैं 1, 2 नहीं 10 बार भी इलेक्शन होने दो, यह महायुति का ही राज आने वाला है. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने सध्या मोठी आघाडी घेतली आहे. नवीन पनवेलमधील या सभेत मतदारांशी संवाद साधण्यानं कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, YT देशमुख, जितेंद्र म्हात्रे, प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार संतोष शेट्टी, समीर ठाकूर, राजश्री वावेकर, कविता किशोर चौतमल तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार अस्मिता जगदीश खरत, शिवानी सुनील खरत यांच्यासह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.